तर बघा, आज आपण आपल्या नवग्रह सिरीज मधील शनी म्हणजे सॅटर्न या ग्रहाविषयी माहिती घेणार आहोत. हा ग्रह कारक कशाचा आहे हो? तर कर्माचा कारक ग्रह म्हणून शनीला आपण पाहिलं जातं. शनी हा आपला प्रोफेशनचा कारक देखील आहे, कारण जिथं कर्म आलं तिथं प्रोफेशन आलं, आणि जिथं प्रोफेशन आलं तिथं आपलं कर्म सुद्धा आलं. म्हणून कर्मकारक ग्रह शनी आपल्या प्रोफेशनचा कारक आहे. आपण जेवढं कर्म करणार आहे, जेवढं काम करणार आहे, ते कोणाच्या अंडर असणार आहे? तर ते शनीच्या अंडर असणार आहे. शनीला टाइमचा म्हणजे कालाचा ग्रह सुद्धा म्हटलेला आहे. कालाला रिप्रेझेंट करणारा ग्रह कोण आहे? तर तो शनी आहे. पुढे बघितलं तर शनीला धैर्याचा कारक म्हटलेला आहे, शनीला पेशन्सचा कारक म्हटलेला आहे. आता हे का ते आपण पुढे बघणार आहोत. पुढे बघितलं तर शनी पीडा किंवा सॉरो म्हणजे दुःख, या दुःखांचा कारक ग्रह कोण असेल? तर तो शनी आहे. कालपुरुषाची पीडा कुंडलीमध्ये कोणाला मांडलं असेल तर ते शनीला मांडले आहे. ह्याचं एक डीप मिनिंग आहे, ते आपण पुढे समजून घ्यायचं आहे. त्याच्या पुढे बघितलं तर शनी एक जज आहे. प्रत्येकाकडून बघण्याचा दृष्टिकोन शनीचा सेम आहे. आपलं जसं कर्म तसा शनीचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असल्यामुळं शनीला जज म्हटलेला आहे, शनीला लॉचा कारक ग्रह म्हटलेला आहे. आता पुढे जाऊया. रिअल इस्टेट कोणाच्या अंडर येत असेल तर ती शनीच्या अंडर आहे. म्हणून संपत्तीचा प्रॉपर्टीचा ग्रह कोण असेल तर तो शनी आहे. बघा, त्याच्या पुढे जाऊन कन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन मधलं स्ट्रक्चरल पार्ट कोणाच्या अंडर येत असेल तर तो शनीच्या अंडर आहे. घर बांधताना जे कॉलम्स आहेत, जो स्ट्रक्चरल पार्ट आहे, तो कोण आहे? तर तो शनी. बॉडीमध्ये पाठीचा कणा हा कोण आहे? तर तो शनी. पुढे जाऊया. वर्कर्स अँड लेबर्स, जेवढा कामगार वर्ग आहे तो वर्ग कोणाच्या अंडर येत असेल तर तो शनीच्या अंडर येतो. म्हणून कामगार वर्गाबरोबर रिलेशन चांगलं ठेवणं ही एक शनीची बेटर रेमेडी आहे. त्याच्यानंतर जेवढा मेटल सेक्टर आहे तो सेक्टर शनीच्या अंडर येतोय. त्याच्या पुढे गेलं तर एन्शंट आणि पुरातत्वीय गोष्टी, पुरातत्व विभाग हे कोणाच्या अंडर येत असेल तर तो शनीच्या अंडर येतो. रिलेशन्स मध्ये बघायला गेलं तर आपला मोठा भाऊ हा साक्षात कोण आहे? तर शनी आहे. आता शनी काय आहे हे आपण जाणून घेतलं. शनी सगळ्यात महत्वाचं काय तर शनी टाइम आहे आणि शनी काल आहे. आणि शनी पुढे जाऊन बघितलं तर शनी आपल्यातलं धैर्य आहे आणि शनी आपल्यातलं पेशन्स आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये भरपूर प्रमाणात पेशन्स आहे याचा अर्थ त्याचा शनी चांगला आहे. एखादा व्यक्ती धैर्यशील आहे याचा अर्थ काय आहे? त्याचा शनी चांगला आहे. म्हणून पेशन्स ठेवणं, धैर्य ठेवणं शनीची रेमेडी आहे. बघा, टाइमच्या बाबतीत, आपल्या बाबतीत जर एखादा वाईट टाइम आला तर आपण धैर्य ठेवत नाही, आपण धैर्य सोडून देतो. आपल्याला माहित असतं की हा टाइम जाणार आहे, पण आपण ह्या टाइमला धैर्य ठेवत नाही. आणि शनीला तर हेच बघायचं असतं. शनी ह्या टेस्टिंगसाठीच इथं आलेला असतो की तुम्ही किती धैर्य ठेवता, किती पेशन्स ठेवता, आलेल्या टाइम बरोबर किती पेशन्सनं खेळता, हेच शनी इथं बघायला येत असतो. म्हणून शनीची सगळ्यात मोठी रेमेडी काय आहे? तर धैर्य. आता आपण 12 भावांमध्ये शनी काय रिझल्ट देतो हे बघणार आहोत. बघा, शनी ज्या भावामध्ये बसतो त्या भावाची वृद्धी करायचं काम शनी करतो. चांगला आहे ना? कुंडलीतला ज्या भावामध्ये शनी बसला त्या भावाची वृद्धी झाली. पण हा शनी दुःखाचा कारक सुद्धा आहे, हे आपल्याला विसरता कामा नाही. पहिल्या घरामध्ये शनी व्यक्तिमत्वामध्ये काय करणार आहे? व्यक्तिमत्वाची वृद्धी करणार आहे, शरीराची वृद्धी करणार आहे, तुमच्या पर्सनॅलिटीची वृद्धी करणार आहे. पण इथं पीडा कोणाला होणार आहे? तर इथं पीडा सुद्धा तुम्हालाच होणार. आता तुम्ही म्हणणार की ही पीडा पण व्हायला लागल्या, इकडे वृद्धी पण व्हायला, हे कसं काय ऍट अ टाइम पॉसिबल आहे? ह्याचं रिझन बघितलं तर ज्यावेळी तुम्हाला पीडा होणार त्यावेळी तुमचे व्यक्तिमत्व निखारून येणार आणि त्यावेळी व्यक्तिमत्वामध्ये वाढ होणार. तुमची पीडा, तुम्हाला मिळालेले दुःख हेच तुमच्या व्यक्तिमत्वाला बनवण्याचं, घडवण्याचं काम करणार आहे. शनी इन फर्स्ट हाऊस. पुढे जाऊया. शनी इन सेकंड हाऊस, पैशाचं घर आहे, संपत्तीचं घर आहे. शनी काय करणार आहे? वृद्धी करणार आहे. कारण शनी जिथं बसतो त्या घराची वृद्धी करतो. 100% पैसा आणि संपत्ती मिळणार आहे का नाही? 100% मिळणार. 1001% ह्या व्यक्तीला
पैसा संपत्ती मिळणार आहे. अर्थात युतीज वगैरे बघायला पाहिजेत, पण ओव्हरऑल आपण बेसिक लेवलला पाहतोय तर पैसा आणि संपत्ती इथं शनी देणार आहे. कशाची गरज आहे हो? पेशन्स. इथं कशाची गरज आहे? पेशन्स आणि धैर्य. ज्यावेळी आपण धैर्य आणि पेशन्स ठेवायला शिकणार त्यावेळी आपल्याला इथं पैसा मिळणार आहे, त्यावेळी आपल्याला इथं फॅमिलीची वृद्धी मिळणार आहे. पण हाच पैसा आणि हीच फॅमिली आपल्या दुःखाचं कारण देखील बनणार आहे. त्यामुळं आपली कर्म करताना बॅलन्सिंगमध्ये करा, आपली कर्म करताना जपून करा. शनीकडे ज्या गोष्टी मागताय त्या जपून मागा, कारण त्याच गोष्टी आपल्या दुःखाचं कारण बनणार आहे. शनी इन थर्ड हाऊस पुरुषार्थाचा घर आहे. पुरुषार्थ कसा होणार आहे? पुरुषार्थ मोठा होणार आहे. शनी काय ग्रह आहे? स्ट्रगलचा ग्रह आहे. शनी काय आहे? डिलेयर आहे. आता डिले होणार आहे पुरुषार्थामध्ये, स्ट्रगल होणार आहे, हार्ड वर्क करायला लागणार आहे, पण पुरुषार्थ हा होणारच होणार आहे. म्हणून शनी तिसऱ्या घरामध्ये बसून आपल्या पुरुषार्थाला वाढवायचं काम करणार आहे. काय करून? आपल्याला डिलेज देऊन, आपल्याला आपलं धैर्य चेक करून, आपल्याला आपल्या लाईफमध्ये अडथळे आणून, आपले प्रॉब्लेम्स आणून शनी आपले व्यक्तिमत्व किंवा पुरुषार्थ वाढवायचं काम करणार आहे. शनी इन फोर्थ हाऊस, शनी चौथ्या घरामध्ये. आता ही सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे की शनी चौथ्या घरामध्ये काय करतो. तुमच्या बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये शनी चौथ्या घरामध्ये असेल. चौथं घर भूमी, भवन, वाहन आणि लक्झरी संपत्तीचं आहे. बघा, एक गोष्ट तर खात्रीशीर आहे की इथं येऊन शनी तुम्हाला भूमी, भवन, वाहनचं सुख हे देणारच देणार आहे. तुमच्याकडे गाडी, भूमी, भवन, वाहन हे 100% असणारच असणार आहे. पण हे का असणार आहे माहित आहे? कारण त्या गोष्टींपासून उद्या तुम्हाला दुःख होऊ शकेल. जर भूमी, भवन, वाहन या गोष्टीच तुम्हाला मिळालं नाही तर शनी तुम्हाला दुःख कुठून देणार? एखादी प्रॉपर्टी तुम्ही खरेदी केली, अनेक प्रॉपर्टी खरेदी केली, उद्या अनेक प्रॉपर्टी खरेदी केली. आता अशा 4 प्रॉपर्टीज आहेत आणि एका प्रॉपर्टीला लिटिगेशन लागलं. आता 4 असताना सुद्धा एका प्रॉपर्टीला लिटिगेशन लागल्यामुळं दुःख कोणाला व्हायलंय? तुम्हाला व्हायलंय. दुःख कोण भोगायला लागले? तुम्ही भोगायला लागलाय. आता ज्याच्याकडे प्रॉपर्टीज नाही त्या व्यक्तीला विचारा, त्याला दुःख आहे का? जो भाड्याच्याच घरात राहायलाय त्याला विचारा, त्याला दुःख आहे का प्रॉपर्टीचं? त्याच्याकडे काहीच नाही. तो आज उद्या तर उद्या तिथं, आज एका ठिकाणी तर उद्या दुसऱ्या ठिकाणी. पण आपण ज्या प्रॉपर्टीजमध्ये राहतो किंवा आपल्याकडे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचं ओझं कोणाच्या डोक्यावर आहे? आपल्या डोक्यावर आहे. म्हणून शनी चौथ्या घरामध्ये इन्शुअर करतो की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणार आहेत आणि या सगळ्या गोष्टीसाठी राबायला तुम्हाला लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टीचं दुःख सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. चौथं घर हे मनाचं आहे. सगळ्यात जास्त या जगामध्ये मनावर ओझं कोणावर असेल तर शनी इन फोर्थ हाऊस. मनावर ओझं देऊन 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 व्यक्तिमत्व सुधारणार आहे, कॅरेक्टर चेंज होणार आहे. असा व्यक्ती एका टाइमला येऊन या गोष्टी बोलतो की आता कितीही ओझं दिलं तरी मला फरक पडत नाही, कारण त्यानं त्याच्यापेक्षा पण जास्त भोगलंय. शनी इन फोर्थ हाऊस. सगळ्या गोष्टीचं सुख मिळणार आहे पण त्याच गोष्टी आपल्या दुःखाचं कारण बनणार आहे. त्यामुळे पेशन्स, धैर्य ह्या गोष्टी ठेवून आपण शनीकडे त्या गोष्टी मागायच्या आहेत, विश करायच्या. पुढे जाऊया शनी इन फिफ्थ हाऊस. बघा, 5वं घर हे संतान भाव आहे. आता एखाद्या व्यक्तीने त्याची संतान मागितली की मला मूल पाहिजे, मला मूल पाहिजे, मला मूल पाहिजे. आता डिले झाला. शनीचं काम आहे डिले करणं, पण शनी डिलेयर आहे, डिनायर नाही. वेळ झाला, वर्ष गेली, मूल झालं, पण काय झालं? आता सगळं जग माझं ऐकतंय आणि माझंच पोरगं माझं ऐकत नाही, ही कंडिशन येत आहे. शनी इन फिफ्थ हाऊस. तुमच्या दुःखाचं कारण कोण बनणार आहे? तेच मूल, तीच संतान तुमच्या दुःखाचं कारण इथं बनणार आहे. शनी इन फिफ्थ हाऊस. 5वं घर बुद्धीचं आहे. जसं मनावर कोणाचा इम्पॅक्ट आहे? शनीचा इम्पॅक्ट आहे 4थ्या घरामध्ये, तसा बुद्धीवर शनीचा इम्पॅक्ट आहे 5व्या घरामध्ये. लक्ष देते? मागताना व्यवस्थित मागा.
शनी इन 6th हाऊस. पुढे जाऊया आपण. शनी 6व्या घरामध्ये काय करतो. 6वं घर पेट अॅनिमल्सचं आहे. 6वं घर जॉब सर्कलचं आहे. 6वं घर तुमच्या घरामध्ये जे कर्मचारी आहेत किंवा तुमच्या आजूबाजूला काम करणारे कर्मचारी आहेत त्यांचं आहे. आता तुमचा ह्या कर्मचाऱ्यांशी एक वेगळाच लगाव आहे. तुमच्या पेट अॅनिमल्सशी एक वेगळाच लगाव आहे. पण याच लगावातून आपल्याला काय मिळणार आहे. दुःख मिळणार आहे. मी एखाद्या कर्मचाऱ्याशी चांगलं वागलो, चांगले भाव ठेवले आणि उद्या त्यानंच मला फसवलं. दुःखाचं कारण कोण म्हणलं. कर्मचारी. 6th हाऊस. 6th हाऊस कर्ज आहे, भरपूर उचलणार. दुःखाचं कारण कोण बनणार. कर्ज. 6th हाऊस डिसीज आहे, दुःखाचं कारण कोण बनणार. डिसीज. लक्षात येते. ज्या गोष्टी तुम्ही 6व्या घरातून घ्याल त्याच गोष्टी शनी आपल्या दुःखाचं कारण बनवणार आहे. पुढे जाऊया. शनी इन 7th हाऊस. 7वं घर कशाचं आहे. 7वं घर व्यापाराचं आहे आणि 7वं घर आपल्या मॅरिड लाईफचं आहे. बघा इथं मॅरिड लाईफमध्ये डिले आहे, पण मॅरिड लाईफ असणार आहे का नाही लाईफमध्ये. तर 100% याच्या लाईफमध्ये त्याचा पार्टनर असणार आहे. याचं मॅरेज होणारच होणार आहे. कारण जर याचं मॅरेज झालं नाही तर याला पिढा भोगता येणार नाही की मॅरेज केल्यानंतर पिढा काय असते. ह्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी त्याचं मॅरेज इथं होणार आहे. आता बघा काही व्यक्ती म्हणतील की माझ्या 7म भावामध्ये शनी आहे आणि मला मॅरिड लाईफचं अडचण नाही आहे, माझं बेटर चाललंय. पण एक गोष्ट लक्षात घेता का बघा की तुमचं मॅरिड लाईफ व्यवस्थित चाललंय, पण डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्हाला त्या घरातून पिढा ही मिळणारच आहे. मॅरिड लाईफ व्यवस्थित आहे पण पार्टनरची हेल्थ व्यवस्थित नाही आहे. आता ती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली पिढा कोणाला व्हायला. आपल्यालाच व्हायला. शनी इन 7th हाऊस. वृद्धी मॅरेजमध्ये झाली, वृद्धी व्यापारामध्ये झाली, पण ते व्यापार आणि मॅरेज आपल्या पिढीचं कारण बनलं. पुढे जाऊया. शनी इन 8th हाऊस. 8वं घर कशाचं आहे. अतिचं आहे. आपण केलेली एखादी अति गोष्ट आपल्याला पिढीचं कारण बनणार आहे हे शनी 8व्या घरामध्ये सांगतो. 8वं घर हे एखाद्या व्यसनाचं आहे, लत. आपल्याला असलेली एखादी लत किंवा अति करणं ह्या गोष्टीचं घर 8वं आहे. आता ह्याच गोष्टी आपल्याला पिढा देणार. म्हणून कोणतीही गोष्ट शनी इन 8th हाऊस करताना जपून करा, पेशन्स ठेवून करा. अति केला तर तिथं आपल्याला पिढा होणार आहे. लक्षात येते. शनी इन 9th हाऊस. 9वं घर हा आपल्या प्रथा परंपरांचा आहे. आपण एखादी धारणा ठेवलेली आहे, त्या धारणेचं घर कुठलं आहे तर 9वं घर आहे. धर्माचं घर सुद्धा 9वं घर आहे. आता आपण आयुष्य हे धर्मप्रधान राहिलो, धर्माला धरून राहिलो, आपण आपल्या धारणांना फॉलो करत जगलो, पण एक दिवस ह्याच धारणा आपल्या पिढीचं कारण बनणार. शनी इन 9th हाऊस. इथं रिलेशन्स बघितलं तर आपले वडील कारण कशाचं बनणार आहेत. पिढीचं. मग हेल्थ इश्यूज असून देत किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली कोणत्याही गोष्टी असून देत त्यांच्यातर्फे आपल्याला पिढाही मिळणारच आहे. शनी इन 10th हाऊस. कर्मक्षेत्राचं घर आहे. कर्मप्रधान ग्रह कर्मक्षेत्रामध्ये बसला, कर्मक्षेत्रासाठी चांगला आहे. कर्माची वृद्धी होणार आहे, कर्माचं सुख मिळणार आहे. पण ॲट द एंड त्याच गोष्टी आपल्याला पिढीचं कारण बनणार आहे. बघा माझं एक समाजामध्ये मोठं नाव होतं. नावाचं घर 10वं घर. माझं समाजामध्ये एक मोठं नाव होतं. मी हजारो वर्कर्समध्ये काम करत होतो. मॅनेजमेंट करत होतो. मॅनेजर पदावर होतो. आज मला कोणच ओळखत नाही. एकेकाळी मी काय होतो आणि आज मी काय आहे. लक्षात येते. ज्या गोष्टी आपल्याकडे होत्या, जे नाव आपल्याकडे होतं, जे कर्म आपण केलं होतं, त्या गोष्टी आज आपल्याकडे नाहीत आणि हीच गोष्ट आपल्या दुःखाचं कारण बनणार आहे. शनी इन 10th हाऊस. ओव्हरऑल कर्माची वृद्धी आहे, पण पेशन्स आणि आपल्याला धैर्य ठेवायचं आहे, नाहीतर आपल्याला त्याच गोष्टींतून पीडा मिळणार आहे. शनी इन 11th हाऊस. 11वं घर इच्छा आणि लाभ. आपल्या इच्छांचं घर कुठलं आहे. शनीचं आहे. 11वं घर आहे. सॉरी, इथं काय होणार आहे. शनी येऊन आपल्या इच्छांची वृद्धी करणार आहे, आपल्या इच्छापूर्ती करणार आहे. डिले होऊ शकतो इच्छांमध्ये, पण डिनाय होणार नाही. प्रत्येक इच्छा ही पूर्णच होणार आहे. पण
जी पूर्ण झालेली इच्छा आहे ती इच्छाच आपल्याला आपल्या पिढीचं कारण बनणार आहे. लक्षात येते? आपली इच्छा आपल्या पिढीचं कारण बनणार आहे ॲट द एंड. म्हणून शनी इन 11th हाऊस, जेवढं कमी मागता येते तेवढं कमी मागा, नाहीतर ज्या इच्छा पूर्ण होतील त्या इच्छा उद्या तुम्हाला पेढा देऊन जातील. पुढे जाऊया. लास्ट घर 12व घर, शनी इन 12th हाऊस, मोक्षाचं घर आहे. इथं शनी सांगायला लागलाय हे कर्म कर आणि मोक्ष घे. तुझं कर्म कर आणि मोक्ष घे. मोक्षाला वृद्धी करणार आहे आणि मोक्षापर्यंत नेण्याचं काम करणार आहे. म्हणून इथं आपल्याला शनी जर चांगला ठेवायचा असला, जेवढ्या गोष्टी देता येतील तेवढ्या देऊन टाका. जिथं तुम्ही अटॅचमेंट ठेवली तिथं तुम्हाला पेढा झाली. ओके, आता आपण धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या 4 त्रिकोणांमध्ये शनी काय रिझल्ट देतो आणि आपण कर्माची रेमेडी कशा टाईपनं करायची आहे, आपण कर्म या त्रिकोणामध्ये शनी असल्यामुळं कसं करायचं आहे हे इथं जाणून घ्यायचं आहे. 1, 5, 9 ज्याला धर्म त्रिकोण म्हटलेला आहे, ज्याच्यामध्ये 5 एलिमेंट आहे. ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये 1, 5, 9 मध्ये कोण आहे तर शनी आहे, त्यांनी आपल्या कर्मामध्ये ऍक्शन्स घ्यायचे आहेत. जोपर्यंत आपण ऍक्शन घेणार नाही तोपर्यंत आपलं कर्म वृद्धी होणार नाही. जोपर्यंत ऍक्शनकडे जाणार नाही तोपर्यंत आपल्याला कर्मामध्ये वाढ होणार नाही, आपल्याकडून कर्म होणार नाही. 1, 5, 9 विचार करा, थिंकिंग करा, ऍक्शन घ्या. 2, 6, 10 अर्थ एलिमेंट, दुसरं घर, 6वं घर आणि 10वं घर. इथं कुठला एलिमेंट आहे? पृथ्वी तत्व आहे, अर्थ एलिमेंट आहे. अशा ठिकाणी आपण स्थैर्य ठेवायचं आहे, म्हणजे स्थिरता ठेवायची, स्टेबल राहायचं आहे. तुम्ही एखाद्या कामाच्या ठिकाणी आहे आणि तुम्हाला वाटते आज नोकरी सोडायची आहे, दुसऱ्या ठिकाणी करूया. आता दुसऱ्या ठिकाणी पण गेला, अनेकदा वाटते नोकरी सोडायची आहे. तिसऱ्या ठिकाणी पण गेला, वाटते नोकरी सोडायची. 2, 6, 10 मध्ये शनी बसलाय, अलाव करतोय, इथं स्थिरता मागतोय. म्हणून 2, 6, 10चा शनी आपल्याला सांगतोय की जिथं तुम्ही आहात, ज्या कर्मामध्ये तुम्ही आहात त्या ठिकाणी स्टेबल राहून काय करा, कर्म करा. ज्यानं काय होणार आहे, तुमच्या कर्माची वृद्धी होणार आहे आणि एक दिवस तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितरित्या चालणार आहेत. 2, 6, 10 शनी स्टेबल राहायचं आहे, अर्थ एलिमेंट आहे, कर्मामध्ये स्थिरता असली पाहिजे. 3, 7, 11 काम सोडू काय? सोडा. कुठलं एलिमेंट आहे? एअर एलिमेंट. इथं काय? मुवमेंट. 3, 6, 11 तिसऱ्या घरामध्ये, 7व्या घरामध्ये, 11व्या घरामध्ये शनी असेल आणि तुम्हाला वाटतंय एखादं काम सोडा तर सोडा. इथं तुमच्या कामामध्ये मुवमेंट असली पाहिजे. इथं तुम्ही स्टक करायचं नाही, इथं मुवमेंट ठेवायचे. मुवमेंट तुमच्या कर्माला पुश करणार आहे, पुढे घेऊन जाणार आहे. त्यानंतर बघा 4, 8, 12 4, 8, 12 हा कुठला त्रिकोण आहे तर मोक्ष त्रिकोण आहे. वॉटर एलिमेंट आहे, इमोशन्सचा त्रिकोण आहे. ह्या ठिकाणी जे मनाला वाटते, जे इमोशनली वाटते त्या गोष्टी करा. कर्माचा संबंध तुमच्या इमोशन्स बरोबर आला. जिथं इमोशनली एखादी गोष्ट ठीक वाटत्या ते कर्म करा, इमोशनली एखादी गोष्ट रॉंग वाटत्या ते कर्म करू नका. 4, 8, 12 लक्षात येते. फायर एलिमेंट 1, 5, 9 मध्ये ऍक्शन्स घ्यायचे आहेत, कर्मामध्ये ऍक्शन्स असल्या पाहिजे. 2, 6, 10 अर्थ एलिमेंट आहे, स्टेबिलिटी असली पाहिजे, स्थैर्य ठेवायचं कामामध्ये. 3, 7 एलिमेंट 11 एअर एलिमेंट आहे, मुवमेंट ठेवली पाहिजे कामामध्ये. 4, 8, 12 वॉटर एलिमेंट आहे, इमोशन्सचा खेळ केला पाहिजे कामामध्ये. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर आपण याप्रमाणे वागलो तर आपलं कर्म किंवा आपलं प्रोफेशन यामध्ये वृद्धी होणार आहे. लास्टला आपण बघायचं आहे दृष्टी, की शनीच्या 2 दृष्टी आहेत महत्वाच्या. तिसरी दृष्टी, 10वी दृष्टी, 7वी दृष्टी काय कॉमन आहे. तिसरी दृष्टी एफर्ट्स आणि पेशन्सची आहे. म्हणजे तुम्ही घेतले जाणारे एफर्ट्स, तुमच्याकडने घेतले जाणारे जे एफर्ट्स आहेत ती कुठली दृष्टी दाखवते? तिसरी दृष्टी दाखवते. आणि पेशन्स हे कोण दाखवतं? तिसरी दृष्टी. शनी बसलाय 4थ्या घरामध्ये, तिसरी दृष्टी कुठं पडली? 1, 2, 3 6व्या घरामध्ये पडली. वर्क प्लेसच्या ठिकाणी तुम्ही काय ठेवायचं आहे? धैर्य आणि पेशन्स ठेवायचं आहे, तर त्यामध्ये वृद्धी होणार आहे. शनी बसलाय 5th हाऊसमध्ये, तिसरी दृष्टी कुठं पडली? 7th हाऊसमध्ये. आता लग्नाच्या बाबतीत किंवा तुमच्या मॅरेजच्या बाबतीत किंवा तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही धैर्य आणि पेशन्स ठेवायचं आहे. डेफिनेटली इथं आपली वृद्धी होणार आहे. शनी बसलाय 2nd हाऊसमध्ये आणि त्याची दृष्टी पडते 4th हाऊसमध्ये. तुम्हाला मिळणाऱ्या प्रॉपर्टीज, तुमचं घर, तुम्हाला मिळणारे व्हेइकल्स किंवा तुम्हाला मिळणारी संपत्ती जे
लक्झरियस आहे, या बाबतीत आपल्याला धैर्य आणि पेशन्स ठेवायचं आहे. डेफिनेटली आपल्याला त्या गोष्टी आपल्याला आज ना उद्या मिळणारच आहे. शनीची तिसरी दृष्टी ज्या भावामध्ये पडणार आहे त्या भावाबद्दल आपल्याला पेशन्स आणि धैर्य ठेवायचं आहे आणि त्याबरोबर त्या भावाबद्दल आपल्याला एफर्ट्स टाकायचे आहेत, मेहनत करायची आहे. त्या गोष्टी जिथं शनीची तिसरी दृष्टी आहे 100% आपल्याला मिळणार. लक्षात येते? तिसऱ्या दृष्टीचं एक सूत्र ठेवायचं, जिथं शनीची तिसरी दृष्टी त्या भावाबद्दल एफर्ट्स टाकणे आणि त्या भावाबद्दल धैर्य आणि पेशन्स ठेवणे. पेशन्स ठेवत एफर्ट्स टाकणे. पुढे जाऊया शनीची 10th हाऊस म्हणजे 10th दृष्टी. 10वी दृष्टी काय सांगते की ही कर्मप्रधान दृष्टी आहे. शनीची 10वी दृष्टीला काय म्हटलेलं आहे? मोस्ट इफेक्टिव्ह आणि मोस्ट डेंजरस. सगळ्यात डेंजरस कुठली जर दृष्टी असेल शनीची आणि सगळ्यात पॉवरफुल दृष्टी कुठली असेल तर ही 10वी दृष्टी आहे. शनी ज्या भावामध्ये बसून 10वी दृष्टी ज्या भावावर टाकणार आहे तो भाव एकतर आपल्यामध्ये वृद्धी होणार आहे त्या भावाची, नाहीतर तो भाव डिस्ट्रॉय होणार आहे. तुमचे कर्म चांगले असतील तर शनीची 10वी दृष्टी ज्या भावावर पडेल तो भाव एक्सलंटली वाढणार आहे. आणि तुमची कर्म वाईट असतील तर शनीची 10वी दृष्टी ज्या भावावर पडणार आहे तो भाव टोटली डिस्ट्रॉय. उदाहरण द्यायचं झालं तर 4थ्या घरामध्ये शनी आहे, 10वी दृष्टी पहिल्या घरामध्ये पडल्या, अशा वेळी ज्यावेळी तुमची कर्म वाईट असणार आहेत, पहिलं घर तुमच्या कॅरेक्टरचं आहे, पहिलं घर तुमच्या व्यक्तिमत्वाचं आहे, तुमच्या बॉडीचं आहे, हे काय होणार आहे? डिस्ट्रॉय होणार आहे. पूर्णपणे डिस्ट्रॉय होणार आहे. तुम्ही स्वतःला डिस्ट्रॉय करणार आहे. शनी 4थ्या घरामध्ये आहे, कर्म चांगले आहेत, पहिलं घर व्यक्तिमत्वाचं आहे, कॅरेक्टरचं आहे, पर्सनॅलिटीचं आहे, हेल्थचं आहे, काय होणार आहे? वृद्धी होणार आहे. ज्या भावावर शनीची 10वी दृष्टी पडली तो भाव कर्मामुळे वृद्धी झाला, एक्सलेंट झाला. ज्या भावावर शनीची 10वी दृष्टी पडली, कर्म वाईट केली, तो भाव डिस्ट्रॉय झाला. लक्षात ठेव. इथं